नमस्कार मित्रांनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गृहउपयोगी वस्तू संच योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन अपडेट भेटत राहतात. मित्रांनो, शासनाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी सध्या एक विशेष योजना राबविली जात आहे. त्या योजनेचे नाव आहे गृहउपयोगी वस्तू संच योजना. या योजनेअंतर्गत कामगारांना भांडी संच वाटप केला जात आहे. मित्रांनो, शासनाकडून कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्यापैकीच ही एक म्हणजे गृहउपयोगी वस्तू संच योजना. या योजनेअंतर्गत कामगारांना 30 प्रकारची भांडी मोफत वाटप केली जात आहेत. मित्रांनो, बऱ्याच लोकांना या योजनेअंतर्गत भांड्यांचा संच मिळाला आहे. सोबतच कामगारांना सेफ्टी किटसुद्धा मिळत आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून हे भांड्यांचे संच वाटपाचे काम सगळीकडे बंद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी याबाबत सूचना देखील लावण्यात आल्या आहेत, की या योजनेअंतर्गत आता गृहउपयोगी भांड्यांचा संच वाटपाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी. अशा सूचना कामगारांसाठी ज्या ज्या ठिकाणी भांडी वाटप केले जात होते, त्या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत बऱ्याच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी भांड्यांचा संच आत्तापर्यंत वाटप करण्यात आला आहे. त्याच्यानंतर असे काही कामगार आहेत की ज्यांची भांडे घेण्यासाठी KYC करून घेतली आहे, परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांना भांडे अजून मिळाले नाहीत. तर काही असे कामगार आहेत की त्यांनी त्यांचे सर्व कागदपत्रे जमा केले आहेत. त्यांना बांधकाम कामगारांचे ओळखपत्र असलेले कार्ड मिळाले आहे, परंतु भांडी मिळाली नाहीत. तर ज्या लोकांना अद्याप भांड्यांचा संच मिळाला नाही, त्या सर्वांचा एकत्र प्रश्न आहे की आता ही योजना कधी सुरू होईल आणि आम्हाला भांडी कधी मिळतील? तर मित्रांनो, ज्या लोकांना या योजनेअंतर्गत अजूनही भांडे मिळाले नाहीत, त्यांनी काहीही काळजी करू नये, कारण की या योजनेअंतर्गत भांडी वाटपाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. ही योजना आचारसंहिता लागल्यामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. जे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांची नोंदणी झाली आहे, ज्यांची KYC झाली आहे, त्यांना गृहउपयोगी भांड्यांचा संच नक्की मिळेल. तर आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत पुन्हा भांडे वाटपाचे काम कधी सुरू होईल? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीप्रमाणे ही योजना पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होईल आणि ज्यांनी आपली KYC करून ठेवली असेल, त्यांना भांडे वाटप केले जातील. तसेच इतर बांधकाम कामगारांना म्हणजेच ज्यांनी आपले कागदपत्रे जमा केले असेल, त्यांनासुद्धा भांडी संच मिळतील. अगोदर त्यांना कामगार कार्ड दिले जाईल आणि मगच भांडी संच तसेच सेफ्टी किटसुद्धा मिळेल. तर मित्रांनो, लवकरच आचारसंहिता संपणार आहे आणि ही योजना म्हणजे कामगारांना भांडे संच वाटप करण्याची योजना ही लवकरच सुरू होईल आणि ज्या कामगारांना अजून भांडी मिळालेले नाहीत, त्यांना लवकरच भांड्याचा संच मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत दिले जाणारे इतरही लाभ त्यांना मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.